एक महिला दुसऱ्या महिलेवर जायला जेवढी कम्फर्टेबल असते तेवढी ह्याच्यावर जायला पुरुषाबरोबर कम्फर्टेबल नसते. मला जेवढे पण म्हणजे मला राईड भेटतात ते सगळे अशाच बोलतात की काढलेलं आहे की आम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं तुमच्यावर यायला. काही महिला आहेत ज्या आपल्या रॅपिडोमधल्या त्या रात्री 11 ते 12 ज्यांना खरंच खूप गरज आहे अत्यंत, तर त्या रात्रीच्या वेळेस चालवतात आणि त्यांना त्या मग महिला ज्या असतात म्हणजे ज्या काही कस्टमर ज्या चालवणाऱ्या, सॉरी आम्ही कॅप्टन, पण त्यांनाही तेवढं म्हणजे बरं वाटतं की चला एवढ्या रात्री सुद्धा आपल्याला लेडीज एक कॅप्टन म्हणून मिळते, त्यांनाही सुरक्षित वाटतं. ह्याच्यावर काहीतरी योग्य निर्णय घ्यावा आणि हे सुरू ठेवावं. कारण की आजकाल बाहेर काही ना काही हे इन्सिडेंट्स होतातच आहेत कुठे ना कुठे. तर ते हे महिलांसोबत न व्हावे त्यासाठी ते बोलतात हे आमच्यासाठी सेफ आहे. तर ह्याच्यासाठी काही गव्हर्नमेंटने ऑब्जेक्शन नाही घेतलं पाहिजे, सुरू राहावं. स्थितीत असं होतं की छेडखानीचा केस की काय पण असतो, तर जेव्हा एक महिला बाईक टॅक्सी राईड बुक करते तेव्हा ती जेव्हा सेफ फील करते ना, बॅटर असतं की बाबा हा ते टाइम त्यांच्यासाठी मेन आहे की जो टायमिंग रात्रीचा जो टायमिंग त्यांच्यासाठी जो मेन आहे त्याच्यात त्या सेफ फील करतात. असं बोलत नाही की बाबा आम्हाला असंच पाहिजे तसं, पण आहे त्यांना ती सेफ्टी वाटते महिला रायडर बरोबर. बाईक टॅक्सीच्या रायडर आहेत ना त्यांच्यावर त्यांना ती सेफ्टी वाटते. त्याच्यामुळे आम्ही पण गव्हर्नमेंटला हेच विनंती करतो की ही सेवा चालू राहावी. थोडीशी वाटते दचक, पण सेफ्टी गार्ड्स घेऊन सोबत असल्यामुळे काय असं वाटत नाही. कारण का माझ्याकडे असते सेफ्टी म्हणून मी इलेक्ट्रिक बॅटरी ठेवतो सोबत. माझ्या ठिकाणी असं होतं ना की टॅक्सीवाले जात नाही, ते तिथेच बसून असतात, ते तिथेच राहतात, ते तिथेच झोपतात, पण ते जात नाही. कारण का त्यांचं असं म्हणणं आहे की अभि हमारा खाने का टाइम हो गया, सोने का टाइम हो गया, इसका टाइम हो गया, उसका आलाना फलाना, त्यांचं सगळं असतं. त्यांना राईड्स भेटत नाही. तर जिथे गरज पडते तिथे हे टॅक्सी बाईक राईड्स कामाला येतात. मग हे फक्त आमची सोय नाही तर इतर पब्लिकची पण सोय आहे. मला एका ठिकाणी राईड आली, त्या लेडीजने राईड बुक केलं, पण त्या लेडीजने स्वतःसाठी न करता तिने आपल्या मुलीसाठी, ती मुलगी माझ्यामध्ये 9th-10th असावी, आणि ती सोडायला आली. तिने पहिल्यांदाच म्हणजे लेडीज रायडर म्हणून तिने पहिल्यांदाच बघू तरी म्हणून तिने बुक केलं. मग ती पुढे सोडायला आली. मला बोलते लेडीज रायडर, बापरे, म्हणजे मला इतकं भारी वाटलं. बोलते माझ्या मुलीला आता तुमच्या गाडीवरती बसून मी एकदम बिंदास झाले आणि खुश झाले एकदम. त्या मुलीला पण ती पण खूप हॅपी झाली की बाबा चला मी यांच्यावर एकदम बिंदास, अगदी मावशी बिवशी म्हणून ती माझ्या गाडीवरती बसली आणि स्वतःच्या ह्याच्यावरती पोहोचली. एक तर आहे 4 वर्षाची आणि एक रिसेंटली आता मी मदर आहे 3 महिन्याचा. तर त्या दोघांना ठेवून मी मला जसं पाहिजे तसं, आता माझ्या मुलाला दुधाचा म्हणजे दूध तर द्यावं लागणार, तर मला तेवढा मी काय, आता काय कंपनीमध्ये 2 तास 3 तास किंवा पर्टिक्युलर झोनमध्ये तुम्ही काम करा किंवा या झोनमधून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, काय कंपनीमध्ये असं आहे. पण इथे असं नाही. मी आज जर इकडे वडाळ्यात आहे तर मी इथून मी माझ्या घरी सुद्धा जाऊ शकते, मी लॉग आउट करून, किंवा जरी लॉग इन असेल तेवढ्या पुरतीमध्ये मी जरा जाऊन माझ्या मुलांना वेळ देऊन मी पुन्हा येऊन मी इथे परत काम सुरू करू शकते. नमस्कार मित्रांनो, बाईक टॅक्सी सेवा आणि तो बाईक टॅक्सीचा तो प्रवास. मित्रांनो, बाईक टॅक्सीचा तो प्रवास हा एक प्रवास नाही आहे. या प्रवासामध्ये भरपूर जणांची घरं चालतात. प्रत्येकाचं आयुष्य आज जी बाईक टॅक्सी चालते त्याच्यावरती आहे. तर आपण आज बघतो आहे ह्या मुंबई MMRDA, नवी मुंबई, ह्या सगळ्या भागामध्ये आपण बघतो आहे की बाईक टॅक्सी चालकांची, रायडर्सची संख्या जास्त आहे. पण आज ह्या सगळ्यामध्ये जरी रायडर असले तरीही आज ह्या बाईक टॅक्सी सेवेमध्ये महिला टॅक्सी चालक म्हणजे महिला रायडर्स पण आहेत. पण बघायला गेलं तर आजची महिला म्हणजे म्हणतात ना, चूल आणि मूलपर्यंत न राहता आज ती ह्या बाईक टॅक्सीच्या सेवेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरली आहे. तो एक आपला म्हणतात ना की एक ती प्रेरणा आहे ती त्यांच्यासाठी. काय तर माझ्याबरोबर अशा काही असंख्य महिला बाईक टॅक्सी रायडर आहेत. आज आपण त्यांचा एक तो प्रेरणादायी प्रवास समजून घेऊया आणि खरोखर आजकालच्या ह्या मुंबईसारख्या या धकाधकीच्या ठिकाणी त्या आपल्या बाईक टॅक्सीची सेवा कशी देतात आहे, तर आपण त्या संदर्भात आपण बोलूया. तर चला जाऊया. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव भाविनी राहुल डेडिया. आपण किती महिन्यापासून आपण बाईक टॅक्सी सेवा करताय? 7 महिने झाले, गेले 7 महिने झाले मी करते. आणि आपला प्रतिसाद कसा आहे? खूप छान आहे, मला चांगला एक्सपिरियन्स आहे. याच्यावरनं माझं घर पण चालतं, प्लस मी माझ्या मुलांना वेळ देऊन जे आधी करायचे ते देऊ शकत नव्हती, पण त्याला वेळ देऊन मला ह्याच्यात खूप चांगलं आहे.
मला आता एक गोष्ट समजून घ्यायची आहे की महिला म्हटलं तर सगळं घरचं भागून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की दिवसाची जी सुरुवात असते ती कशी असते तुमची? जी नेहमी असते तशीच, सकाळी उठल्यापासून जी कामं करायची, संध्याकाळची, मग पुन्हा दिवसभर कामामध्ये जातो. पण थोडा एक वेळ असा भेटतो की स्वतःचा खर्च काढता येतो, स्वतःला काहीतरी करता येतं. म्हणजे जे रायडिंग आम्हाला येते, जेवढे जे आता अंगात टॅलेंट बसले घरचं सांभाळून, ते करता येतं आम्हाला ह्या रायडिंगमुळे. आयुष्य चालले सुरळीत. कभी ऐसा सुनने को आपको आया है क्या कभी ये लेडीज़ की बस की बात नहीं है, बाइक टैक्सी ये लेडीज़ नहीं चला सकती है? नहीं, मुझे ऐसा नहीं आया है. मुझे और बल्कि सब जो कोई भी बैठते सब तारीफ़ करते हैं, अच्छा लगता है, बोलते हैं बहुत अच्छा हुआ, ऐसा बोलते हैं कि ऐसा चलते रहे, ऐसा भी बोलते हैं सब जितने लेडीज़ बैठते हैं. आपके घर से कैसा आपको रिस्पांस कैसा है? ठीक है, कुछ कोई नहीं बोलते ऐसा, बेस्ट है मेरे लिए तो अच्छा है. और घर वाले भी सुने तो उन लोग भी बोले सही है, अच्छा है. आपण अजून काही गोष्टी अशा पण बघितल्यात की म्हणजे महिला पण राईड बुक करत असतात. रायडरची संख्या जास्त आहे, पण एक तुमचा पण आग्रह असेल की बाबा त्या टायमिंगला महिला जी रायडर्स बरोबर महिला पण प्रवासी असावी, त्याबद्दल काय बोलू? बरोबर आहे, कारण एक महिला दुसऱ्या महिलेवर जायला जेवढी कम्फर्टेबल असते तेवढी ह्याच्यावर जायला पुरुषाबरोबर कम्फर्टेबल नसते. मला जेवढे पण म्हणजे मला राईड भेटतात ते सगळे अशाच बोलतात की रॅपिडोने खूप छान उत्तम हे काढलेलं आहे की आम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं तुमच्यावर यायला, आणि तुम्ही पण खूप छान म्हणजे आम्हाला चांगल्या ठिकाणी व्यवस्थित आम्हाला जिथे जायचं असेल ते व्यवस्थित पोचवता. पण कधी कधी हाच तुम्ही आता सुरक्षिततेचा मुद्दा बोलला तो ठीक आहे, पण लेडीजच्या बाबतीतली ती सुरक्षितता कधी कधी अशी असते की म्हणजे आता आपण बघितलं आहे की 11च्या नंतर सगळ्या ट्रॅकिंग सिस्टीम या ॲपच्या खूप ॲक्टिवेटेड असतात. अचानक रूट बदलला तर ते कॉर्डिनेशन असतं, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे रात्री जेव्हा महिलांना सुरक्षितता जर हवी असेल तर काही महिला आहेत ज्या आपल्या रॅपिडोमधल्या, त्या रात्री 11 ते 12 ज्यांना खरंच खूप गरज आहे अत्यंत, तर त्या रात्रीच्या वेळेस चालवतात. आणि त्यांना त्या मग महिला ज्या असतात म्हणजे ज्या काही कस्टमर ज्या चालवणाऱ्या, सॉरी आम्ही कॅप्टन, त्यांनाही तेवढं म्हणजे बरं वाटतं की चला एवढ्या रात्रीसुद्धा आपल्याला लेडीज एक कॅप्टन म्हणून मिळते, त्यांनाही सुरक्षित वाटतं. अशा काही म्हणजे आपण बाईक टॅक्सी तर चालवतो, आपल्या पण काही अशा गरजा असतात की बाबा खरं की ह्या बाईक टॅक्सी सेवेमार्फत आपल्याला एक सेवा भेटली पाहिजे की म्हणजे आम्हाला काही प्रॉब्लेम्स असतात काही ते, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली आता खूपच इकडे प्रॉब्लेम चालू आहे पोलीससाठी. ते मोठं निर्णय आम्हाला फेस करायला लागतं. तर त्याच्यामुळे एकच आम्हाला विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने आम्हाला बाईक टॅक्सीसाठी विनंती करते का सहकार्य करा. आता लेडीज लोकांना बी खूप काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे लेडीज इकडे जॉब्स करत आहेत, कशाला त्यांच्या मुलांना टाईम द्यायला लागतं, स्कूलिंगसाठी टाईम द्यायला लागतं आणि एक्स्ट्रा अर्निंगसाठी बी टाईम द्यायला लागतं. म्हणून आज आपल्याला हे करायला लागते. कुठल्या फॅमिलीजमध्ये बी आम्हाला प्रॉब्लेम होतो आहे, पण आम्ही वी आर ट्राईंग आवर बेस्ट टू डू इट. तर आम्हाला खाली हेच निर्णय आहे की आम्हाला आमच्या गव्हर्नमेंटने आम्हाला बाईक टॅक्सीसाठी निर्णय द्या. आपण ताई एक गोष्ट बघितली की महाराष्ट्रामध्ये सध्या बाईक टॅक्सीचा आपण म्हणजे हो की नाही अशी एक परिस्थिती आहे, परंतु आपण दुसऱ्या राज्यांचा विचार करायला गेलो तर तिथे खूप चांगली अशी सेवा आहे की त्या होतात. काय मनात काय असतं तुमच्या त्या टायमिंगला? मला आता राईडवर एक कस्टमर मिळाली होती, तिने मला सांगितलं की ही बाईक टॅक्सी जी आहे ती बोलते दिल्लीपासून खूप चांगली चालत आहे, आणि आम्हाला आनंद झाला की ती टॅक्सी बाईक टॅक्सी की तुम्ही मुंबईत चालू केली आहे. बोलते दिल्लीत आज एवढं महिलांचा रिस्पॉन्स येतो आहे आणि एवढ्या महिला तिथे राईडने ऑफिसला जात आहेत, येणं जाणं करत आहेत, हे मुंबईत चालू झाले, हे आमच्यासाठी खूप चांगलं आहे. आणि मेन म्हणजे कसं आम्हाला मेलसोबत जाण्यापेक्षा आम्हाला महिलांसोबत जायला खूप बरं वाटतं आहे. आणि पिंक स्कूटी जेव्हा ते बुक करतात ना, ते एवढ्या खुश होतात ना की त्यांना खूप बरं वाटतं की आम्ही एका महिलेसोबत सुरक्षित आहेत आणि मी सुरक्षित ठिकाणी पोचतो आहे, म्हणजे त्यांना खूप चांगलं वाटते. तर त्या पण आम्हाला म्हणतात की गव्हर्नमेंटनी ह्याच्यावर काहीतरी योग्य निर्णय घ्यावा आणि हे सुरू ठेवावं, कारण की आजकाल बाहेर काही ना काही हे इन्सिडेंट्स होतातच आहेत कुठे ना कुठे. तर ते हे महिलांसोबत न व्हावे त्यासाठी ते बोलतात हे आमच्यासाठी सेफ आहे, तर ह्याच्यासाठी काही गव्हर्नमेंटने ऑब्जेक्शन नाही घेतलं पाहिजे, सुरू राहावं, असे त्यांचे कस्टमरचे पण आम्हाला हे आहेत.
पण आपण आता काही गोष्टी आता अशा बघितल्यात की महिलांच्या छेडखानी किंवा अशा काही गोष्टी आपण जेव्हा ऐकतो तेव्हा खरोखर म्हणजे प्रश्नचिन्ह तर निर्माण होतं। एक बाईक टॅक्सी रायडर म्हणून, महिला बाईक टॅक्सी रायडर म्हणून तुम्हाला काय वाटतं ह्या परिस्थितीकडे तुम्ही कसे बघता? नाही, ॲक्च्युली तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे की सध्याच्या परिस्थितीत असं होतं की छेडखानीचा केस की काय पण असतो। तर जेव्हा एक महिला बाईक टॅक्सी राईड बुक करते तेव्हा ती जेव्हा सेफ फील करते ना, बॅटर असतं की बाबा हां ते टाईम त्यांच्यासाठी मेन आहे की जो टायमिंग रात्रीचा जो टायमिंग त्यांच्यासाठी जो मेन आहे त्याच्यात त्या सेफ फील करतात। असं बोलत नाही की बाबा आम्हाला असंच पाहिजे तसं, पण आहे त्यांना ती सेफ्टी वाटते महिला रायडरबरोबर। बाईक टॅक्सीच्या रायडर आहेत ना त्यांच्यावर त्यांना ती सेफ्टी वाटते, त्याच्यामुळे आम्ही पण गव्हर्नमेंटला हेच विनंती करतो की ही सेवा चालू राहावी। आता मी तुम्हाला अशा काही असे प्रश्न जे वैयक्तिक तुम्ही आता ते अनुभवताय, मी त्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला अभी प्रश्न विचारतोय। मान लो अभी एक बहुत लंबी आपको राइड मिल रही है, तो आप वो कैसे उठाते हैं वो राइड? यानी आपको जाना है, अभी आपने ताड़देव से वो पिकअप उठाया है, वो आपको जाने का है अंधेरी में, तो आप कैसे कर सकते हो? यानी वो लेट नाइट हुई है या ऐसा कुछ? अगर नाइट का होता है तो मैं नहीं लेती हूँ, मैं एक्सेप्ट नहीं करती हूँ, क्योंकि वहाँ जाने के बाद फिर भाड़ा नहीं मिलता ना, इस वजह से मैं नहीं जाती हूँ उस तरफ, अपनी एरिया में ही रहती हूँ सेफ्टी के वजह से। तर ताई तुम्हाला काय असे प्रसंग अनुभव आले तुम्ही सांगू शकता का? हो, आले असे प्रसंग खूप वेळा आले जे लेट नाईट आम्हाला आउटडोअरवाले येतात। फॉर एक्झाम्पल मला एक राईड आली होती की मी होते अँटॉप हिलला आणि मला राईड आली होती अंधेरीची। थोडीशी वाटते दचक, पण सेफ्टी गार्ड्स घेऊन सोबत असल्यामुळे काय असं वाटत नाही, कारण का माझ्याकडे असते सेफ्टी म्हणून मी इलेक्ट्रिक बॅटरी ठेवते सोबत, ती माझ्याबरोबर नेहमी असते। आणि दुसरं तुमच्या क्वेश्चनच्या विरुद्धात मला अजून एक गोष्ट असं सांगायचं ना सर, की बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ना जी गव्हर्नमेंटने फक्त आमच्यासाठी नाही तर जी पब्लिक आहे नॉर्मल त्यांच्यासाठी पण विचार केला पाहिजे। कारण का मोस्ट ऑफ ठिकाणी असं होतं ना की टॅक्सीवाले जात नाही, ते तिथेच बसून असतात, ते तिथेच राहतात, ते तिथेच झोपतात, पण ते जात नाही। कारण का त्यांचं असं म्हणणं आहे की अभी हमारा खाने का टाइम हो गया, सोने का टाइम हो गया, इसका टाइम हो गया, उसका आलाना फलाना, त्यांचं सगळं असतं, त्यांना राईड्स भेटत नाही। तर जिथे गरज पडते तिथे हे टॅक्सी बाईक राईड्स कामाला येतात। मग हे फक्त आमची सोय नाही तर इतर पब्लिकची पण सोय आहे, कारण का त्यांना पण सोय भेटते। बाईक राईड्स कुठून पण जाते, ट्रॅफिक बनण्याचं असतो, त्यात बिल एवढं का, आणि टॅक्सी ड्रायव्हर मुद्दामून फिरून येतात। आपले रायडर्स असे असतात, आपल्याला एक जबाबदारी असते ती पोचवायची असते कशीही करून। मग फक्त आमचाच नाही आहे इथे विषय, आम्ही रायडर्सच कॅप्टन्सच नाही आहे, तर पब्लिक पण आहे की त्यांना पण प्रॉब्लेम इश्यू फेस करावे लागतात। आणि खूप लेटपर्यंत लेडीजचे राईड्स येतात ज्यांना तिथे टॅक्सी भेटत नसते, बस नसते, ट्रान्सपोर्ट सुविधा काही नसते, मग तिथे ते रॅपिडो किंवा उबर ओला असे बुक करत असतात। पण एक आहे की त्यांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि आमचा पण, कारण का आम्हाला प्रायव्हेट कंपनी जे गव्हर्नमेंट देत नाही ते प्रायव्हेट कंपनी देते आम्हाला। मला आता तो एक प्रश्न जाणून घ्यायचा आहे की त्या प्रश्नामध्ये खरोखर म्हणजे एक खूप समाधान असतं, ते म्हणजे एक महिला रायडर आणि एक महिला प्रवासी ती महिला जेव्हा ती राईड बुक करते तेव्हा त्या महिलेला ज्या प्रवाशाला एक असं समाधान असतं की खरोखर ही लेडीज आहे ना त्या आपल्याला ती व्यवस्थित आपल्या जागी पोचवणार ती, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर, मला आलेला एक अनुभव मी सांगते। मला एका ठिकाणी राईड आली, त्या लेडीजने राईड बुक केलं, पण त्या लेडीजने स्वतःसाठी न करता तिने आपल्या मुलीसाठी, ती मुलगी माझ्यामध्ये 9-10ला असावी, आणि ती सोडायला आली। तिने पहिल्यांदाच म्हणजे लेडीज रायडर म्हणून तिने पहिल्यांदाच बघू तरी म्हणून तिने बुक केलं, मग ती पुढे सोडायला आली। मला बोलते लेडीज रायडर, बापरे, म्हणजे मला इतकं भारी वाटलं। बोलते माझ्या मुलीला आता तुमच्या गाडीवरती बसून मी एकदम बिंदास झाले आणि खुश झाले एकदम। त्या मुलीला पण ती पण खूप हॅप्पी झाली की बाबा चला मी यांच्यावर एकदम बिंदास, अगदी मावशी पिवशी म्हणून ती माझ्या गाडीवरती बसली आणि स्वतःच्या ह्याच्यावरती पोचली ती। ओके, म्हणजे खूप छान, म्हणजे एका अर्थाने खूप म्हणजे खूप सेफली असतो म्हणजे। हो खरं, तिने मम्मीने स्वतः माझ्या गाडीवरती आपल्या मुलीला बसवणे तो कितीतरी म्हणजे अनुभव सांगू नाही शकत आपण, किती विश्वासाने तिने गाडीवरती बसवलं। भरपूर काही ज्या सेवा चालतात, जेवढे काही गिग वर्कर्स आहेत त्यांचे जे ॲप्स आहेत त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचं एक असं आहे की तिथे टाईम लिमिट असतो, म्हणजे प्रत्येका सेवेला तो टाईम लिमिट असतो। पण ह्या बाईक टॅक्सी सेवेमध्ये काही गोष्टी आता अशा आहेत की मला जेव्हा लॉग इन करायचं आहे तेव्हा मी लॉग इन करणार, ओके, मला लॉग आउट करायचं तेव्हा मी लॉग आउट करणार, पण जेव्हा मी लॉग इन आणि लॉग आउट करणार तिकडे असं कुठलं बंधन नाही आहे की त्या टायमिंगला मला बाबा
मला फाईन बसेल किंवा काय होईल असं काय नाही. तर त्या संदर्भामध्ये अशा मला काही गोष्टी आता विचारायच्या आहेत. ताई, आता तुम्ही मला सांगा की जेव्हा तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही लॉग इन करता आणि लॉग आउट करता, तुम्हाला त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस येतात आणि तुम्ही कसं ते मॅनेज करता? फर्स्ट ऑफ ऑल मॅनेज म्हणजे मला माझ्या स्वतःसाठी माझ्याकडे 2 मुलं आहेत. एक तर आहे 4 वर्षाची आणि एक रिसेंटली आता मी मदर आहे 3 महिन्याचा आहे. तर त्या दोघांना ठेवून मी मला जसं पाहिजे तसं, आता माझ्या मुलाला दुधाचा म्हणजे दूध तर द्यावं लागणार. तर मला तेवढा मी काय, आता काही कंपनीमध्ये 2 तास 3 तास किंवा पर्टिक्युलर झोनमध्ये तुम्ही काम करा किंवा या झोनमधून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, काय कंपनीमध्ये असं आहे. पण इथे असं नाही. मी आज जर इकडे वडाळ्यात आहे तर मी इथून माझ्या घरीसुद्धा जाऊ शकते, मी लॉग आउट करून, किंवा जरी लॉग इन असेल तेवढ्यापुरतीमध्ये मी जरा जाऊन माझ्या मुलांना वेळ देऊन मी पुन्हा येऊन मी इथे परत काम सुरू करू शकते. ह्याच्यामध्ये हे एक बेनिफिट आहे की असं 2 तासात तुम्ही जाऊ शकता, 2 तासांनी तुम्ही परत लॉग इन करू नाही शकत. काय ठिकाणी असं असतं, काय ठिकाणी आपण सेल्फी करून मग ते करा, मग त्याच्यात आपला खूप टायमिंग जातो. पण हे बेटर आहे की बाईक टॅक्सी आमच्या लेडीजसाठी तरी खूप चांगलं आहे आणि मदर म्हणून मी एक सांगते की खूपच बेटर आहे. ओके ताई, तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं बघता? फूड कंपनीच्या जर आपण कम्पेअर केलं तर फूड कंपनीपेक्षा आम्हाला राईड कंपनी बरी वाटते. कारण का फूड कंपनीचं सर असं असतं ना की तुम्हाला जर तो एक त्या लोकांनी अर्ज दिला असतो, तर अर्जमध्ये त्या टायमिंगमध्ये तुम्ही लॉग आउट करू शकत नाही. त्यानंतर तुम्हाला पॅनल्टी पे करावी लागते जर तुम्ही त्यातनं निघायचा प्रयत्न केला. समजा मी 4 तासाचं बुक केलं 1 ते 4, मला त्याच्यामध्ये निघायला चान्सच नाही. 5-5 मिनिटाचे ब्रेक भेटतात, 10 मिनिटाचे, ते पण तुम्हाला गाडी पार्किंग करेसपर्यंत ते कधी ब्रेक निघून जातात कळत नाही. तुम्ही त्याच्यात ब्रेक घेऊ शकत नाही कारण का ते ऑर्डर कंटिन्यू तुम्हाला करावेच लागतात. तिथे खूप असं फूड कंपन्यांचं असं बंधन आहे, तुम्हाला असं धरून ठेवलं जातं तिकडे. तर एक हाऊसवाईफला किंवा एका फिमेलला, कॉलेज स्टुडंट असू दे किंवा अनमॅरिड मॅरिड असू दे, कुणालाही फूड कंपनी डिलिव्हरी जमणार नाही. कारण का त्याचं सीन असं असतं ना सर की तिथे पार्किंग इश्यू प्लस तुम्ही जर एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये ऑफिसमध्ये जात असेल, कस्टमर अंडरस्टँडिंग नसेल तर तुम्हाला खालून वर जाईपर्यंत 15-20 मिनटं तसेच जातात फक्त पास बनवण्यामध्ये. आणि त्यात पार्किंग तुम्हाला काही ठिकाणी भेटत नाही. पार्किंग भेटली नाही, कुठं पण गाडी आपण लावून ऑर्डर द्यायची असते, पॅनल्टी भरावं लागतं जर ऑर्डर तुम्ही पोचवली नाही तर. प्रत्येक गोष्टीला तिथे पॅनल्टी असते. तेवढा वेळ असतो, तेवढा वेळेतच तुम्हाला करायचं, त्याच्या आधीमधून लॉग आउट करू शकत नाही. जसं ताईंनी सांगितलं की ते आत्ता जर वडाळ्याला आता त्यांना घरी जायचं आहे ते लगेच लॉग आउट. असं बाईक टॅक्सी कंपनीचा तेवढं आमच्यावरती दबाव नाही आहे की तुम्ही एवढा तासच काम करायचं आहे. ते तुमच्या सोयीनुसार तुम्हाला काम देतात. तर मग गव्हर्नमेंटकडे एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी ही बाईक कंपनी बंद न करता त्याच्यावरती खूप पूर्णपणे ध्यान द्यावं, लक्ष द्यावं की हे कंपनी आमच्या कामाला आहे, जिथे फिमेल्स अजून पुढे ग्रोथ करू शकतात. या कारणाने फूड कंपनीने फिमेलसाठी काहीही ऑप्शन नाही आहे, काही असं त्यांच्या सोयीनुसार नाही आहे. जिथे बाईक कंपनी आम्हाला जेवढी सुविधा देते, जेवढं एक फ्रीडम देते, ती इतर कंपन्यांमध्ये नाही आहे. असं होतं की म्हणजे आता सकाळचा टायमिंग, जो कामावर जाण्याचा टायमिंग असतो, त्या टायमिंगमध्ये प्रत्येकाला कामावर जायची घाई असते. तुमचा त्या टायमिंगला तो प्रतिसाद कसा असतो की खरं तुमची ती जबाबदारी असते की तुम्हाला पण त्या व्यक्तीला, त्या महिलेला आपल्या कामाच्या ठिकाणी सोडायचं आहे? मला एक मुलगी भेटली होती आणि तिला कामावर लवकर जायचं होतं. तर ती इतकी खुश झाली ना, ती म्हटली बरं झालं अरे तुम्ही आले मला सोडायला. आणि कशा आम्ही गाडी, इतकी ट्रॅफिक महालक्ष्मीच्या रोडवर, इतका ट्रॅफिक. ती म्हटली जर मी इथे थांबली असती टॅक्सीची वाट बघून तर मग मी अडकली असती. बरं झालं मला ते तुम्ही आले आणि मला ते टॅक्सी भेटली आहे, तुमची बाईक भेटली आणि मग मी लवकरच माझ्या कामावर लवकर पोचले. मग तुम्ही नेहमी मी बुक करणार आहे आणि तुम्ही नेहमी माझ्याकडे येत जावा. हे मला खूप आवडलं की हे बाईक टॅक्सी वगैरे भरपूर खूप चांगली आहे आमच्यासाठी. कारण ते छोटे जागेवरने पण आम्ही लवकर काढू शकतो आणि वेळेवर 5-10 मिनटात अगोदर मी पोचले असते. तर ते खूप छान त्यांना वाटलं आणि खूप त्या प्रसिद्धात केलं आहे त्यांनी. त्याच्याबद्दल मी फक्त एवढंच म्हणते की बाईक टॅक्सी बंद करू नका, प्लीज ते चालूच ठेवा. मित्रांनो, आपण एक गोष्ट बघितली, जो एक विश्वास असतो एका महिलेला, एका दुसऱ्या महिलेबद्दल असलेला विश्वास असतो, तोच इथे कामी येतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्यांमध्ये एक आहे की प्रत्येकाची घरं चालली जातात, त्या एक कुटुंबाचा तो एक आधार बनतो. पण आता ह्या गोष्टीमध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आता जाणून घ्यायच्या आहेत. तर पेट्रोलचे दर वाढलेत. ओके, आपल्यासाठी 3-4 रुपये खूप मोठे आहेत. ओके,
आपल्याला दिवसभराची आपली कमाई आहे आणि का पेट्रोलचा खर्च, हा समतोल तुम्ही कसा राखता? आता कसं आहे, 2-3 किलोमीटरच्या जर अंतरावरती असेल समजा एखादी राईड, तर मग त्याच्यासाठी जरा पेट्रोलचा खर्च आम्हाला नाहीच परवडत, तो जरा जास्तच होतो. त्यामुळे जरा नुकसान होतं आमचं त्या पेट्रोलच्या ह्याच्यामध्ये. तर सरकारला आमची एक रिक्वेस्ट अशी आहे की त्यांनी पेट्रोलचा दर म्हणजे कमी करावा, कारण हा परवडत नाही असल्यामुळे. पण बघितलं आहे आता जॉब तर बऱ्यापैकी आहे ना, म्हणजे राहिल्यातच नाही आहे. म्हणजे बघायला गेलं तर मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या असू दे, IT कंपन्या असू दे, प्रत्येक ठिकाणी तर क्वालिफिकेशन लागतं. पण ह्या बाईक टॅक्सी सेवा म्हणा, ॲग्रिगेटर ॲप म्हणा, ह्या बाईक टॅक्सी सेवेमध्ये फक्त तुम्हाला तुमच्याकडे ते ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, तुमच्या गाडीची म्हणजे म्हणतात ना गाडीचं डॉक्युमेंटेशन पाहिजे आणि तुम्ही काम करू शकता त्याच्यामध्ये. तरी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे कशा बघताय? कारण का आता बेरोजगारी वाढत चालली आहे, सगळ्या गोष्टी आहे, म्हणजे अनएम्प्लॉईड वर्कर वाढत चालले, त्याच्यासाठी काय बघा? सर बघा कसं आहे, आजकाल आपण मुंबईमध्ये राहतो आणि मुंबईमध्ये राहणं म्हणजे एकट्याच्या पगारावरती काहीच होऊ शकत नाही, काही म्हणजे काहीच नाही एकट्याच्या पगारावरती. तर मी स्वतः ग्रॅज्युएट आहे, तर काही कारणास्तव लहान मुलांच्यामुळे म्हणा, काही कारणास्तव मी नोकरी नाही करू शकले थोडे दिवस. पण आता मी नोकरी करू इच्छित आहे, पण मला माझ्या एजमुळे मला कुठेच नोकरी भेटत नाही, कुठेच नाही. तर हे बाईक सेवा ह्याच्यामुळे ना मला खूप एक चांगली संधी भेटली आहे की जेणेकरून मी माझ्यातलं टॅलेंट बाहेर काढू शकते. ह्या एजमध्ये सुद्धा मी माझ्या नवऱ्याला माझ्या संसारासाठी हातभार लावू शकते, माझ्या मुलांना जी हवी ती गोष्ट घेऊन देऊ शकते. आजपर्यंत कसं झालं, एकटा कमवत होता त्याच्यामुळे काही गोष्टींना मर्यादा होत्या, पण आता तसं नाही. आता माझ्या मिस्टरांना मी हातभार लावल्यामुळे, माझ्या मुलांना जे हवं नको ते दिल्यामुळे आज आमचा संसार सुरळीत चाललेला आहे. खरंच खूप छान, म्हणजे खूप छान उपक्रम आहे हा. राज्य सरकारने, केंद्र सरकारने ह्याच्यासाठी सगळ्यांना मान्यता देऊन सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे खरंच. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण बोलत होतो की प्रत्येक स्त्री ही फक्त ते घरामध्येच वावरणारी नाही आहे. आज ती त्या बाईक टॅक्सी सेवेच्या माध्यमातून लोकांना एक चांगला प्रवास त्यांचा सुखकर होईल ह्यांच्यासाठी त्या झटतात आहे. आणि खरोखर माझी राज्य शासनाला विनंती आहे, माननीय प्रताप सरनाईक सरांना पण मी कळकळीची विनंती करतो. एक समाजाचा आधार आहे, एक कुटुंबाचा तो आधार आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते घर केव्हा चालतं की त्या घरामध्ये 2 पैसे जेव्हा येतात आणि त्याच टायमिंगला म्हणजे ह्या बाईक टॅक्सी कंपन्या जेवढ्या आहेत किंवा काय जे करतात आहे, ह्या गोष्टीमधून यांना एक रोजगार भेटतो आहे, एक ती चालना भेटते आहे. तर मी म्हणजे एक विनंती करतो सरकारला की ही सेवा तुम्ही तुर्तास बंद तरी करू नका. खूप संभ्रम आहेत, पण एक आहे, आशा अजूनपर्यंत ती गेली नाही आणि माझ्या पाठून बघताय तो तुम्ही. आत्ता संध्याकाळची जरी वेळ असली, प्रत्येकाचं ते कामधंदा आटपून आज मला त्यांनी ते वेळ दिला आहे, मी त्याबद्दल मी त्यांचे मनापासून मी आभार मानतो. आणि जाता जाता एकच म्हणेल, रोजगार आहे ती एक संधी आहे, ती संधी तुम्ही हिरावून घेऊ नका. एक तो आधार आहे, तो आधार हिरावून घेऊ नका. आणि ही बाईक टॅक्सी सेवा अविरत चालू राहण्यासाठी तुमचेही तेवढेच प्रयत्न महत्त्वाचे आहेत. धन्यवाद. सरकारांना हात जोडून विनंती करते, बाईक टॅक्सी सेवा सुरू ठेवा, बाईक टॅक्सी बंद करू नका. त्याची परवानगी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, प्लीज 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 द्या. बाईक टॅक्सी चालू ठेवा, सुरू ठेवा. हां.